कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीला जबाबदार असलेल्या नद्यांमधील गाळ मागील 10 ते 12 वर्षांपासून काढलेला नाही. त्यामुळे पंचगंगा नदीसह इतर नद्यांमध्ये सुमारे 5.5 लाख घनमीटर गाळ साचल्यानं तिथं पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण झालाय. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यातील पूर परिस्थिती संदर्भात तसंच पंचगंगा नदी आणि इतर नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली आहे असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना नद्यांमधील गाळ निष्कासन करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार गाळ काढण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं. दूधगंगा धरणाची गळती कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कोणती उपाययोजना केली असा प्रश्नही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या वतीनं गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाची 62 कोटी 48 लाख रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.